नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबराट असा भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे राजकुमारचं जे काही एक भांड असतं ना प्रेक्षकांनो, तो आता चंद्रकांत येऊनच डायरेक्ट असा फोडतो. आता इकडे चंद्रकांत डायरेक्टच राजकुमाराला आहे ना विठुरायच्या मंदिरामध्ये होडत असा आणतो. आता इकडे ओवी अबीरच्या हुशारीने ना सारंग सावली पुन्हा असे एकत्र येतात. भूतकाळाचा खूप मोठा असा उलगडा होतो. तर ते कशा प्रकारात होतं, काय काय होतं, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजची व्हिडिओ प्रेक्षकांनो आजवरची सर्वात खतरनाक असणारे, अगदी शेवटपर्यंत बघा. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे ओवी पण म्हणते अबीरला, तू तुझ्या आईला घेऊन ये ना मंदिरामध्ये ये. आता इकडे अबीर पण म्हणतो ओवीला, मी माझ्या आईला घेऊन मंदिरामध्ये तर येईलच, तू पण तुझ्या भावाला कायक करून मंदिरामध्ये घेऊन ये. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच अबीर म्हणतो सावलीला, चल आपण विठुरायच्या मंदिरामध्ये असं जाऊ म्हणू. आता प्रेक्षकांकडे सावली आणि अबीर दोघंही विठुरायच्या मंदिरामध्ये जायला असे निघालेले असतात. पण आता इकडे सारंग काही देखील एक तयार नसतो. आता इकडे सारंग बोलतो, अगं कशाला ओवी, रस्त्यामध्ये ट्रॅफिक फार नडेल, आपल्याला पुण्याला पोहोचल्याला खूप असा वेळ होऊन जाईल बरं. आता इकडे ओवी पण बोलते, प्लीज बाबा तू माझ्यासाठी एवढं नाही करणार का? आज त्या लोकांपायरे मी तुझ्या समोर आहे ना, नाही तर ते गुंडांनी माझ्यासोबत काय केलं असतं त्याचा तू विचार तरी केला असता का? ते गुंडांनी मला मारलं पण असतं. आता इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो, बस बस ओवी, असं अजिबात बोलायचं नाही बरं का, चल बरं आपण मंदिरामध्ये जाऊ. असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे ओवीला पण खूप असा आनंद होतो. आता इकडे सारंग आणि ओवी दोघंही आता इकडे विठुरायच्या मंदिरामध्ये येतात बरं. आता तिथे मंदिरामध्ये खूप अशी जल्लोष अशी प्रेक्षकांना तयारी सुरू असते बरं. कारण की आता इकडे अम्मानी पण म्हटलेलं राहतं, जो कोण आता इकडे डोळ्यावरती पट्टी बांधून जो कोण दिवा लावेल ना मंदिरामध्ये, त्याची जी काही प्रार्थना असेल ना ती अशी पूर्ण होईल बरं. आता हीच गोष्ट प्रेक्षकांना इकडे आता अबीर ना डायरेक्ट ओवीला सांगतो बरं. आता इकडे ओवी पण बोलते, माझ्या बाबाला आहे ना खूप असे प्रॉब्लेम येतात बरं, मी माझ्या बाबाला हे करायला लावते बरं. इकडे अबीर पण बोलतो, हो माझ्या आईला पण खूप असे प्रॉब्लेम येत राहतात बरं, मी माझ्या आईला पण असंच करायला लावेल बरं. इकडे ओवी पण फार असं हट्ट करते सारंग पुढे, की तू डोळ्याला पट्टी बांधून येणार दिवा असा लाव बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, अगं ओवी बाळा कशाला बरं, हे सगळं कशाला करायला लावते तुम्हाला? नाही म्हणजे मी केलं असतं, मला विठुरायचं जे काही सांगशील ना तू ते मला करायला मनापासून आवडतं, पण आता मी ते करू शकत नाही. अगं आपल्याला लवकरात लवकर घरी असं पोहोचलं पाहिजे बरं, आपल्या रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक नडेल, आपल्याला खूप लेट होईल बरं जायला जर आपण हे सगळं केलं तर. पण प्रेक्षकांना तिकडे ओवीच्या हट्टा पुढे ना तिकडे सारंगला पण ना ते सगळं करावं लागतं बरं. पण प्रेक्षकांना तिकडे सारंग पण डोळ्याला अशी पट्टी बांधतो बरं. आता इकडे डायरेक्टच ना अबीर पण म्हणतो सावलीला, आई तू लवकरात लवकर डोळ्याला पट्टी बांध आणि जे काही सगळं अम्मा म्हणते तसं तू ते कर बरं. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, अरे याचा कसला हट्ट करतोय बरं, तुम्ही कशाला करू बरं ते. तिकडे अबीर पण म्हणतो, प्लीज आई माझ्यासाठी कर ना तू. आता इकडे डायरेक्टच ना सावली पण प्रेक्षकांना डोळ्याला पट्टी बांधून अशी दिवा लावणारच असते. आता ते दोघं पण डोळ्याला पट्टी बांधतात. आता दोघांची प्रेक्षकांना एकमेकांना अशी टक्कर होते बरं. आता तिकडे डायरेक्टच ना सावली पण बोलते, सॉरी सॉरी सॉरी. इकडे सारंग पण बोलतो, सॉरी सॉरी सॉरी. आता इकडे सारंग बोलतो, हा आवाज कुठेतरी ऐकलेला वाटतोय बरं, हा आवाज सावलीचा. आता इकडे सावली पण बोलते, सारंग सर हा तर आवाज सारंग सरांचा आहे बरं, हा आवाज मी कुठेतरी ऐकलेला वाटतो, मला आवाज सारंग सरांचा वाटतोय बरं. पण प्रेक्षकांना ते डोळ्यावरनं पट्टी काही देखील काढू शकत नसता बरं. आता इकडे डायरेक्टच ना सावली पण आता इकडे म्हणते, नाही माझा तो भ्रम झाला असेल बरं. सारंग पण बोलतो, इथे सावली कशाला येईल बरं, तो माझा भास झाला असेल, मी डोळ्याला पट्टी बांधली म्हणून मला असं काही ते वाटत असेल बरं. आता इकडे ते दोघं पण प्रेक्षकांना मस्त असा दिवा लावता बरं. त्या दोघांना पण एकदम पटकन असा दिवा लागला जातो बरं. तिकडे अम्मा बघते अजो एवढ्या पटकन तुम्ही दिवा लावला, मला असं वाटलंच नसतं बरं तुम्ही इतक्या पटकन दिवा लावाल. आता इकडे अम्माला प्रेक्षकांना खूप असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे सारंगला पण खूप असा आनंद होतो बरं. आता इकडे सारंग ती पट्टी काढतो. आता इकडे प्रेक्षकांना सावली पण पट्टी काढते. आता इकडे सारंग बघतो तर का जिथे डायरेक्ट अशी सावली असते, सारंग असा एकटक सावलीकडे बघतो. आता इकडे प्रेक्षकांना सावली पण सारंगकडे बघते. आता त्या दोघांना खूप मोठा असा धक्का लागतो बरं. त्या दोघांच्या पायाखालची जमीन अशी एकदम सरकून जाते बरं. आता इकडे सारंग बोलतो, सावली इथे. आता प्रेक्षकांना सावली पण बोलते, सारंग सर इथे. म्हणजे तेव्हा जी टक्कर झाली होती ते सारंग सरच होते, तो माझा भ्रम काही देखील नव्हता, तो माझा भास काही देखील नव्हता. जेव्हा माझी टक्कर झाली होती ती माझी सारंग सराची तशी टक्कर झाली होती बरं. तिकडे सारंगला पण खूप असा आनंद झालेला असतो बरं. पण आता इकडे सारंग पण प्रेक्षकांना काही देखील एक असं बोलत नसतो सावलीशी, कारण की आता इकडे सारंगनी निवड केलेली असते दोघींपैकी एकाची. आता इकडे सारंगला पण निवड करायची असते, त्याच्या पद्धतीने निवड केलेली असते आईची. आता इकडे सारंग पण सावलीशी काही देखील बोलत नसतो बरं. आता इकडे सारंग पण तिथून असा निघायचा प्रयत्न करतो बरं. आता इकडे सारंग म्हणतो ओवीला, ओवी चल बरं इथून, आपण इथून जाऊ बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच ना आता इकडे ओवी पण बोलते, थांब बाबा थांब, हीच तर बाई आहे, ह्याच तर त्या मावशी आहे बरं, ह्याच मावशीने तर माझा जीव वाचला होता बरं, जिला आपण भेटायला या मंदिरामध्ये आलो होतो ती हीच तर आहे. आता प्रेक्षकांना इकडे सारंगला खूप मोठा असा धक्का लागतो. सारंग बोलतो, काय म्हणजे जे गुंड मागे लागले होते ओवीच्या, ज्या बाईने ओवीचा जीव वाचवला, म्हणजे ती बाई दुसरी तिसरी कोण देखील काही देखील नसून ती म्हणजे आता इकडे सावली आहे. आता प्रेक्षकांना इकडे सावलीला खूप मोठा असा धक्का लागतो बरं. सावली बोलते,
सारंग सर म्हणजे हे सारंग सरांची मुलगी आहे बरं ही, मी ज्या मुलीचा जीव वाचवला त्या गुंडांपासून ती सारंग सरांची मुलगी आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावलीला खूप असं वाईट वाटतं बरं. आता इकडे सावली पण बोलते सारंग सर असे वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. सारंग सर खूप 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 चुकीचे वागले बरं. सारंग सरांनी त्या दिवशी आईची निवड केली पण त्यांची आई अशी वागेल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. त्यांची आई पण फार अशा चुकीच्या आहे बरं, त्या भेदभाव करतात त्यांची आई असं इकडे आता सावलीला पण वाटत असतं बरं. आता प्रेक्षकांना इकडे अबीर पण बोलतो वा सुपर हिरो ही बघ बरं ही माझी आई आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सावली बोलते अबीर तू जा बरं इथनं चल बरं आपण इथून पटकन असं निघून जाऊ बरं. आता इकडे अबीर पण बोलतो काय चाललंय आई बरं इथून निघून जाऊ हे सगळं काय बोलते बरं तू. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना चंद्रकांत, आता इकडे चंद्रकांत आहे ना डायरेक्ट असा आहे ना फरफटत घेऊन येतो तो म्हणजेच काय इकडे राजकुमारला. आता इकडे डायरेक्टच आहे ना राजकुमार आहे ना तो आलेला असतो इकडे सावलीच्या गावी बरं. कारण की आता इकडे राजकुमारला पण आहे ना त्या गुंडांवरती काही देखील एक विश्वास नसतो बरं. ते गुंड पण या फोनवरती बोलताना थोडेसे असे अडखळलेले असतात बरं, कारण की त्या गुंडांनी प्रेक्षकांना सावलीला काही देखील एक मारलेलं नसतं बरं. आता जे काही खरं खोटं ते करण्याकरता आता इकडे त्या गावी आलेला असतो तो म्हणजेच काय राजकुमार बरं. आता इकडे प्रेक्षकांना डायरेक्टच आहे ना चंद्रकांत, आता इकडे चंद्रकांत आहे ना डायरेक्टच राजकुमारला असा फरफटत घेऊन येतो तो म्हणजेच काय आता इकडे विठुरायाच्या मंदिरामध्ये बरं. कारण की आता इकडे चंद्रकांतला पण जे काय सगळं सत्य असतं प्रेक्षकांना इतक्या वर्षापासून राजकुमारचं ते सगळं सत्य कळलेलं असतं बरं. कारण की आता ते गुंड असतात त्या गुंडांना आता इकडे प्रेक्षकांना इकडे चंद्रकांत असा भेटलेला असतो बरं. आता इकडे ते चंद्रकांत पण ना त्या गुंडांकडनं ना जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य असं बोलवून घेतो बरं. आता इकडे चंद्रकांत पण त्या गुंडांना विचारतो जे काही सगळं घडलेले मला ते सगळं सत्य सांगा बरं. कारण की प्रेक्षकांनो इतक्या वर्ष 8 वर्षापासून चंद्रकांत जो गायब असतो ना तो काही देखील गायब नसतो बरं. कारण की चंद्रकांत ना त्या सगळ्या गोष्टीचा शोध लावण्याकरता तिथं असा गायब असा झालेला असतो बरं. कारण की आता चंद्रकांतला जो काही उलगडा आहे ना तो असा करायचा असतो बरं सारंग सावलीच्या नात्यात याच्याच करतात. इकडे चंद्रकांत असा गायब झालेला असतो बरं. आता इकडे चंद्रकांत पण त्या गुंडांकडे जातो बरं. आता इकडे चंद्रकांत पण त्या गुंडांना पैसे देऊन जे काही सगळं असतं प्रेक्षकांना ते सगळं असं बोलवून घेतो बरं. आता इकडे जे काही सगळं सत्य असतं प्रेक्षकांना ते सगळं सत्य इकडे चंद्रकांतला पण कळलेलं असतं बरं. आता इकडे चंद्रकांत पण डायरेक्टच फरफटत घेऊन येतो तो विठुरायाच्या मंदिरामध्ये. कारण की आता इकडे चंद्रकांतला खात्री असते बरं. कारण की आता इकडे चंद्रकांतला पण माहिती असतं इकडे सावली या मंदिरामध्ये हमखासपणे येईल बरं. कारण की सावलीचं विठुरायचं जे काय ज्ञात असतं ना प्रेक्षकांनो चंद्रकांतला काय ते प्रत्येकाला असं माहिती असतं बरं. आता प्रेक्षकांकडे चंद्रकांत पण डायरेक्टच आहे ना त्याला धो असा धूम काढतो बरं. आता इकडे चंद्रकांत पण पोलिसांना असा बोलवून देतो बरं. आता इकडे चंद्रकांत पोलिसांना बोलून बोलतो याला अजिबात काही देखील सोडायचं नाही बरं. पण त्याच्या आधी मला आहे ना एका बाईला आहे ना जे काय सगळं सत्य नाही ते सगळं सत्य सांगायचं. बाई म्हणजेच काय ती माझी सून आहे बरं. मला तिला सगळं सत्य सांगायचं. थोड्या वेळ तुम्ही याला आमच्या ताब्यामध्ये द्या बरं. तिकडे पोलीस बोलतात फक्त थोड्या वेळात आम्ही तुम्हाला याला ताब्यामध्ये देऊ बरं. नंतर याला आम्हाला घेऊन जावं लागेल बरं असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे सारंग सावलीची तर आता भेट होतेच बरं. तिकडे चंद्रकांत पण डायरेक्ट मोठ्याने आवाज येतो सावली थांब मला तुला खूप महत्वाचं खूप मोठं काहीतरी सांगायचंय बरं. तो प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सारंग बघतो तर काही चंद्रकांत इतक्या वर्षापासून चंद्रकांत काही देखील एक नसतो. घरी आलेला तिकडे सारंगला चंद्रकांतकडे बघून तर खूप मोठा असा धक्का लागतो बरं. ती सारंग बोलतो बाबा तुम्ही ते आलाच कसं काय बरं. तुम्ही 8 वर्षापासून गायब होता. तुम्ही कुठे होता बरं 8 वर्षापासून बाबा बरं. आता इकडे चंद्रकांत पण बोलतो 8 वर्षापासून मी ह्याच काय गोष्टीचा शोध लावण्याकरता असा गेलेलो होतो बरं. 8 वर्षाकरता मी याच्यासाठी तर बाहेर होतो. तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जो काही दुरावा आहे ना तुम्हाला दुरावा संपवायचा होता बरं. मला खात्री होती या सगळ्या कट करतानामध्ये कोणते आपल्या घरातलेच व्यक्ती असं सामील असेल बरं. पण ते कोण व्यक्ती काय ते मला काही देखील एक माहिती नव्हतं. तेच शोधण्याकरता मी असा बाहेर होतो बरं. आता मला जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य कळलंय बरं. तुम्हाला वेगळं करण्यामध्ये दुसरा तिसरा कोण देखील काही देखील एक व्यक्ती नव्हता. तो फक्त आता इकडे हा राजकुमार होता बरं. तो प्रेक्षकांना इकडे सावली सारंगला खूप मोठा असा धक्का लागतो बरं. आणि आता जो काही धमाकेदार जो काही स्पेशल भाग असतो ना प्रेक्षकांना तो इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.